वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गरमी आणि वाढत्या पब्लिकच्या डिमांडमुळे माऊलीला परत एक नवीन गाडी मागवावी लागलेली आहे. तर सध्या फायबरचे कूलर्स अनलोड होत आहेत. तर इकडे काही छोटे कूलर्स आहेत, त्यामध्ये आपल्याकडे आता नवीन मॉडेल आलेले आहेत आणि इकडे काही मोठे कूलर्स वगैरे आहेत. सो लेट्स सी. अर्धी गाडी अनलोड झालेली आहे. त्यामध्ये हे वेगळं मॉडेल, हे वेगळं, आतमध्ये आणखी वेगळे मॉडेल्स. गाईज, परभणीमध्ये उन्हाळा एवढा वाढणार आहे हे पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला कळूनच जाईल. आणि आपल्याकडं कालच नवीन माल आला, तर त्याच्यामध्ये आता कुठले नवीन मॉडेल आले आहेत आपल्याला अनबॉक्स करून बघायचे आहेत. सध्या तर आता आपण जातोय दुकानावर. एवढी गाडी अनलोड झाली की बस. टुडे विल सी न्यू मॉडेल्स ऑफ आवर फायबर कूलर. आज सुद्धा परभणीमध्ये एवढी लाईन आहे. या लगनसराईच्या सीझनमध्ये परभणीमध्ये CNG खूप मोठी लाईन लागत आहे. आजचं परभणीचं टेम्परेचर सध्याच्या कंडिशनला आहे 41, पण ब्राईटनेस एवढा आहे की अंधारामध्ये मोबाईलचा फुल ब्राईटनेस केल्यासारखा. आता वाजलेत रात्रीचे 7 आणि इथं सध्या लाईट गेलेली आहे. आमच्या एरियामध्ये लाईटचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. जर कोणी परभणीमध्ये MSCV मध्ये असेल तर लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व करा यार. ची डिलिव्हरी ऑन आहे. इकडं सध्या काम थोडंफार रुकलेलं आहे. मेन काम रुकलेलं आहे, पण इकडं बाकीचं काम तर चालू आहे. लाईट इज बॅक. आणि तुम्हाला जे मी म्हणलं होतं नवीन मॉडेल छोट्या साईजमध्ये, दिस इज द मॉडेल. याच्यामध्ये 25 लिटर पाणी बसतं, जिमी आणि छोटं काउंटर टॉप, स्टडी टेबल, एका सिंगल माणसासाठी, बॅचलरसाठी मस्त कूलर आहे. आणि कॉम्पॅक्ट आहेत, प्लस पाणी इथं मागच्या साईडने टाकायचं. एक छोटी कॉम्पॅक्ट साईजमध्ये मस्त कूलर आहे. गाईज, आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आता आपल्याला जायचं आहे मूवीला. सो लेट्स सी कुठल्या मूवीला जायचं आहे. सेम तिथं जाऊन आपण तिकीट वगैरे घेणार आणि विल एन्जॉय द मूवी. गाईज, महाराष्ट्रातला सध्याचा सर्वात ट्रेंडिंग मूव्ही बघायला आपण आलेलो आहोत, राजा शिवाजी.